शिवनेरीहून निघालेली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज बारामतीत पोहोचतेय। मतदारसंघातील दौंड तालुक्यामध्ये प्रवेश करतेय। या यात्रेत खासदार सुप्रिया सुळे सुद्धा सहभागी झालेल्या आहेत। उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध त्यांनी या ठिकाणी केलेला आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय, त्यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी विनोद गायकवाड यांनी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्ष यांची शिवस्वराज्य यात्रा खरं तर आज बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड तालुक्यात प्रवेश करतोय। खरं तर दौंड तालुक्याच्या वेशीवरती या ठिकाणी या यात्रेचं स्वागत करण्यात येते। यासोबत येथील खासदार सुप्रिया सुळे उपस्थित आहेत। ताई, मला सांगा, आता शिवस्वराज्य यात्रा निघाली, कसं तुमचं महाराष्ट्रात दौरा असणार आहे? सगळेच सहकारी पदाधिकारी नेते हे सगळेच उतरून आज महाविकास आघाडीची ताकद कशी वाढेल याच्यासाठी आम्ही सगळे अर्थातच प्रयत्नशील असू। आणि महाराष्ट्रात होणारा महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या सगळ्याच्या विरोधात एक चांगलं पारदर्शक लोकांच्या मनातलं आणि लोकांना हवं असं आणि महाराष्ट्राची आन बान आणि शान ही ठेवणारं सरकार महाराष्ट्राला गरजेचं आहे। काल मुंबईमध्ये ठाण्यामध्ये जी घटना घडली, उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावरती शेण फेकण्यात आलं, नारळ फेकण्यात आलं, त्या घटनेकडे तुम्ही कसं बघता? ते अतिशय दुर्दैवी आहे। मी त्याचा जाहीर निषेध करते आणि मला एकच प्रश्न राज्याच्या गृहमंत्र्यांना विचारायचा आहे की त्यांच्या इंटेलिजन्सला माहिती नव्हतं उद्धवजींची सुरक्षितता ही नैतिक जबाबदारी नाही। आणि उद्धवजी, आणि तुम्ही बघा क्राईम कसा वाढतोय। त्या अमोल मिटकरींच्या गाडीवर कोणीतरी टाकलं आहे, त्यांच्यावर हल्ला झाला, त्याच्यानंतर आता काल उद्धवजींचा झाला आणि 2-4 घटना अशा इतक्या वेळी झालेल्या आहेत आणि सगळ्या राजकीय नेत्यांच्यावरच होत आहेत। सातत्याने राजकीय नेत्यांच्या गाड्यांवर किंवा त्यांच्यावर हल्ले कसे काय होत आहेत ह्याचा गृहमंत्रालयाचा फेलियर आहे ना। त्यामुळे देवेंद्रजींना उत्तर द्यावं लागेल ह्याला। काय काय अजून हे महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष आम्हाला बघायला लावतील देवालाच ठाऊक। पण या चुकीच्या विचारांच्या विरोधात पूर्ण ताकदीने महाविकास आघाडी शांततेच्या मार्गाने मान सन्मानाने मराठी संस्कृतीनेच पुढे जाईल। लोकशाही न्यूज, दौंड, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।